ब्रेकनंतर दुपारी 4च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। देशभरातील फार्म डी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण झाल्यानंतर बेरोजगारीचा सामना करावा लागतोय, कारण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर देखील या ठिकाणी पद निर्मितीला मंजुरीच मिळालेली नाहीये। त्यामुळे हा कोर्स नंतर विद्यार्थ्यांना नोकरीच मिळत नसल्याचं वास्तव सध्या या वास्तवाला या विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतंय। अनेक तक्रारी या संदर्भात करण्यात आलेली आहेत, आंदोलने देखील करण्यात आलेली आहेत, मात्र तरी देखील या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष देत नाहीये। गेल्या 4 दिवसांपासून हे विद्यार्थी विभागीय आयुक्तालयासमोर उपोषणाला बसले, तर 3 विद्यार्थ्यांची सध्या प्रकृती खालावली असल्याची देखील माहिती कळतेय। या उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मागच्या 4 दिवसापासून आमरण उपोषण विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यातील 3-4 विद्यार्थ्यांची जी आहे परिस्थिती नाजूक झालेली आहे। एकंदरीतच समजून घेऊया की नेमकं काय चुकतंय, विद्यार्थ्यांचं यामध्ये चुकतंय असं दिसत नाही, कारण अभ्यासक्रम लावताना त्याची पदनिर्मिती कशा झालं पाहिजे ही शासनाची जबाबदारी आहे। मला एक सांग की नेमकी अडचण काय आहे? सर, ॲक्च्युली कुठलाही कोर्स चालू करताना मग ते PCI असेल किंवा MCI असेल, रेग्युलेटिंग बॉडीजने त्या कोर्सबद्दल, त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल, तसेच त्यांच्या रोजगार आणि पदांबद्दल तडजोड रूल्स अँड रेग्युलेशन तयार करणं गरजेचं असतं। परंतु PCIने हा कोर्स चालू करताना किंवा हेल्थ मिनिस्ट्रीने चालू करताना या अशा प्रकारचं रोजगार किंवा त्यांच्या बाकीच्या दुसरीकडच्या पदनिर्मितीच्या संधी कुठेही तयार केल्या नाहीत। ते झालं प्रायव्हेट कॉलेजने तरी 2008ला चालू केलं, त्याच्यानंतर राज्य शासनाने गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्यांना माहीत असताना की PCIने पदनिर्मिती किंवा कुठल्याही गोष्टी ठरवलेल्या नसताना हा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हा अभ्यासक्रम सुरू केला आणि गव्हर्नमेंट कॉलेजमधून बेरोजगारांची निर्मिती सुरू केलेली आहे। निश्चितच हा बेरोजगारांचाच कोर्स आहे असं म्हणता येईल आपल्याला। काय आणखी म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जे आम्ही हेल्थ डिपार्टमेंटची जे शिक्षण घेतोय, तर त्या विद्यार्थ्यांना आज 4 दिवस उपोषण करावं लागतंय। एवढी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही होऊ शकत। काय कॉम्प्रोमाइज करता तुम्ही नोकरी? सध्या आम्हाला B.Pharm M.Pharm यांच्या नोकऱ्या ज्या उरलेल्या आहेत त्या आम्हाला करावं लागतं, तर मग त्याच्यासाठी आमचा कोर्स बनलेलाच नाही आहे। आम्ही डॉक्टरसारखं शिकतोय, डॉक्टरसारखं प्रॅक्टिस करतोय आमच्या शिक्षणादरम्यान, तर मग आम्हाला पुढे सुद्धा करिअर हेच असायला पाहिजे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। तर D.Pharmच्या विद्यार्थ्यांची ही कैफियत ऐकल्यानंतर बघत पुढची बातमी। नगर जिल्ह्यातील भंडारदरा निळवंडे धरण समूहातून सिंचनासाठी आणि पिण्यासाठी आज सकाळी आवर्तन सोडण्यात आलंय। 25 दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून लाभ क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे। यापूर्वी खरीपासाठी 1 आणि रब्बीसाठी 1 तसंच जायकवाडीसाठी 1 असे एकूण 3 आवर्तनं सोडण्यात आली आहेत, तर आज सोडण्यात आलेलं पाण्याचं आवर्तन हे शेतीसाठी आणि पिण्यासाठी फायदेशीर असणार आहे।